पेनचे आमदार रविशेठ पाटील यांची बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या बेमुदत उपोषणाला भेट. बालगंगा प्रकल्पग्रस्तांची मीटिंग लवकरच मंत्रालय स्तरावर लावणार आमदार रविशेठ पाटलांचं आश्वासन. बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस. बालगंगा धरणाचं काम गेली 16 वर्षापासून सुरू आहे. या धरणाचं काम जवळपास 80% पूर्ण झालंय. अनेक वर्ष सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं बालगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच कोरा झालेला सातबारा मूळ मालकांची नावे परत मिळावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दिनांक 27 रोजीपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले. आज रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेत्यांनी भेटी दिल्यात. आज पेन मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी बेमुदत उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करताना सदर प्रश्नाबाबत मंत्रालय स्तरावर बैठकीचं आयोजन करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. रायगड जिल्हा परिषद भाजप गट नेते यांनी बोलताना सांगितलं की बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. जागेची, फळझाडं यांचं मूल्यांकन प्रलंबित आहे. गेली अनेक प्रश्न प्रलंबित असलेला बालगंगा प्रकल्पग्रस्तांचं अजूनपर्यंत सुटलेलं नाही. पेनमध्ये होऊ घातलेला ग्रोथ प्रकल्पामुळे जमिनीच्या किमती वाढल्या. 16 वर्षापूर्वी बालगंगा धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनी अल्पदरात शासनाने घेतल्यात. काही जमिनींचं मूल्यांकन झालं नाही, परंतु सातबारा उतारावर शिक्का पडल्यानं विकता सुद्धा येत नाही आणि विशेष येथील शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झाल्यासारखी आहे. आता बालगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत ठाम पाठीशी राहणार असल्याचं उपोषण स्थळी सांगितलं. या उपोषणाला तिसऱ्या दिवशी पेनचे आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषद भाजप गटनेते वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रसाद भोईर, माजी नगरसेवक शोमेर पेनकर, माजी शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, शिवसेना युवा अध्यक्ष चेतन मोकळ, योगेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट दिली. बालगंगा धरण प्रकल्पासाठी सन 2010 पासून जमिनी संपादित करण्यात आल्या. जवळपास 80% काम पूर्ण झालंय. या प्रकल्पामुळे पेन तालुक्यातील 9 गावं व 13 आदिवासी वाड्यातील सुमारे 3800हून अधिक कुटुंब बाधित झाले. एकूण 1240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. न्याय, नुकसान भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 101 नुसार 5 वर्षात वापरात न आणलेली संपादित जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे. बाळगंगा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला 16 वर्ष पूर्ण झालेत. अनेक जमिनीचे सातबारे उतारे कोरे झालेत. यामुळे संबंधित जमीन पुन्हा शेतकऱ्यांची नावे करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बालगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसलेत. जर लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलाय.